व्यंकटेश, आजवर जशा मुली भेटल्या त्यातली ही मुक्ता वाटत नाही. गोष्टी थोड्या सावधपणेच करायला हव्यात. तिला जराही संशय येता कामा नाही. हा, त्या मुक्ताला जरा आत पाठवा. बोलवलात सर? हां, हे लगेच टाईप कर आणि डिस्पॅच करून टाक. आणि हो, चुका होऊ देऊ नकोस. ओके सर. काय झालं? नाही पण प्रॉब्लेम काय आहे ना? अहो गेट पास आहे ना. दिवाकरे काय चाललंय? छोट्या छोट्या गोष्टींसाठी आता सागर साहेबांची परवानगी लागणार आहे. काय झालंय? कम्प्युटर बाहेर पाठवायचं, मला गेट पास आहे सगळं. तर म्हणे नाही, सागर साहेबांनी सांगितलं तरच जाणार. मेघना प्लीज शांत हो. हे बघ, तो सागर काही नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करतोय, त्याला करू दे. मानचा पाठिंबा आहे त्याला आणि दादाही इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये. तुम्हीच असं म्हणायला लागल्यावर मग काय? मेघना प्लीज, माझ्या पुढे इकडे एक वेगळाच प्रॉब्लेम झालेला आहे. काय झालं? तो गोवर्धन नसताना बरेचसे पैसे मी वेगळ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत होतो. आता ते करणं कठीण आहे आपल्याला. कोणताही निर्णय आपल्याला घाईघाईने घेऊन चालणार नाही. मानच्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय निर्माण होईल असं आपल्याला काहीही वागता कामा नये. युअर राईट. नाही म्हणजे आपण काहीतरी करायचो आणि उगीच मानना आपला संशय यायचा. नाही नाही, आपल्या हातात जी सत्ता आहे ती जायची. नो. एक्झॅक्टली. तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नको देऊस. थिंक बिग. स्वप्ना, अगं बोलायला काय वाटेल ते बोलतात लोक. आपण नसतो सगळ्यांवर विश्वास ठेवायचा. मुक्ता, अगं आपल्याप्रमाणे सगळं जगही चांगलं आहे असं नसतं समजायचं आपण. तसं नाही समजत आहे मी. पण हे बघ, आपण इथे कामासाठी एकत्र येतो ना, झालं मग. इतर गोष्टींचा प्रश्न येतोच कुठे. मुक्ता, अगं एवढं सोपं नाहीये सगळं. तुला कळत नाही बाई, मी तुला सांगतेय ना. स्वप्ना, हे बघ, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीकडे ना चांगल्या नजरेने पाहावं. अगं मुक्ता, हे बघ मी तुला सांगते. तू म्हणतेस त्याप्रमाणे आज सकाळी सरांबद्दल माझ्या मनात किंतु होता, पण तो माझ्या मनाचा समज होता खरंच. कारण नंतर एक लेटर टाईप करण्यासाठी मी केबिनमध्ये जेव्हा गेले तेव्हा सरांचं साधं लक्ष सुद्धा गेलं नाही माझ्याकडे. मी आता तुला कसं समजवू? अगं तुला माहितीये का इथे काय काय? तुला एक मिनिट, आपण उरलेल्या सगळ्या गप्पा बस स्टॉपवर जाताना मारूया प्लीज. अगं आपली रोजची 6:20ची बसही जाईल. चल, ॲज इट इज ऑफिसमध्ये आज आपण दोघीच उरले आहोत. ओके? अगं आत्या ओरडते ग उशीर झाला की. चल. हॅलो. हां नमस्कार, मी विनायक रणदिवे बोलतोय. ते घर घाण ठेवण्याच्या संदर्भात आपलं बोलणं झालं ना? हां तेच तेच तेच. तर मी ते कागदपत्र तयार ठेवतो आणि उद्या बँकेत घेऊन येतो. हां नाही नाही, पण साहेब लोन जरा लवकर मिळेल ना? ओ थँक्यू थँक्यू. चालेल, मी उद्या येतो. ओके, बाय बाय बाय. आज तुम्ही लवकर घरी आलात? हो अगं, हे जरा काम घरनंच करायचं होतं. ए बरं झालं तू आलीस. ते महादेवचा मुलगा जो हॉस्पिटलमध्ये आहे ना, त्या संदर्भात मला एक उपाय सापडले. काय? आपलं घर आहे ना ते गहाण ठेवायचं. नाही नाही, बँक लगेच लोन देईल आपल्याला. पण बाबा, त्या मुलाचा जीव वाचवायला हवा की नाही, हा एकच उपाय माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि महादेवला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो ना. ठीक आहे, तुम्ही जे काय कराल ते योग्यच कराल. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. विनायक साहेब, मी सब इन्स्पेक्टर पांडे. मिस्टर विनायक रणदिवे,
तुम्ही लखानी बिल्डर्सकडून लाच घेतली अशी ऑफिशियली तक्रार आमच्याकडे आलेली आहे. काय? आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या घराचा तपास करायचा आहे. हे सर्च वॉरंट. बाबा काय? गौरी, माझ्या विरुद्ध कुणीतरी जबरदस्त कट केलेला आहे. नाही, पण तू काळजी नको करूस. त्याला कर नाही, त्याला डर कशाला, नाही का? ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करू शकता. थँक्यू. सावंत, घोरपडे. साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही जो लखाणी म्हणताय ना, असल्या नावाच्या माणसाला मी ओळखत सुद्धा नाही. तर ह्या सगळ्याचा संबंध येतच नाही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला कदाचित माहित नसेल, माझे बाबा वकील आहेत. ते असं करणं शक्यच नाही. नाही, माहिती आहे मला गौरी मॅडम, पण साहेब आतल्या रूममध्ये पैसे मिळाले. हे पैसे तुमचे आहेत? नाही, नाही, तुमच्यासमोर तुमच्या घरीच मिळाले. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. एक मिनिट. नंबर तर मॅच होत आहेत. सॉरी साहेब, तुम्हाला आमच्यावर यावं लागणार. कसं आहे विनायक साहेब, किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी अशा गोष्टी कुठे लपत नाही. आणि तुम्ही ज्या माणसाला लखानीकडे पैसे मागायला पाठवले होतात ना, त्या माणसाने तुमच्या विरुद्ध आमच्याकडे साक्ष दिले. घोरपडे, घेऊन ये त्याला. घोरपडे, घेऊन ये त्याला. कसा आहे तुझा मुलगा?
महादेव, एक दिवस, आणखीन एक दिवस वाट पाहायला हवी होतीस तू. साहेब, चला. काळजी नको करूस. अरे तुम्ही केव्हा आलात मला कळलंच नाही. तुम्ही? हो, तोच. जग हे फार छोटं असतं मुक्ता. भेटीगाठी या कुठे ना कुठे होतच असतात. मी तुला सांगितलं होतं ती नोकरी तुलाच मिळणार म्हणून, कारण स्वाभाविक आहे. अगं, नोकरी मिळावी म्हणून जी मुलगी इतकी तत्परता दाखवते ती नोकरी मिळाल्यानंतर मनापासून काम करणारच. तुझा अधिकारच होता त्या नोकरीवर. अण्णा, आम्ही आपला आशीर्वाद घ्यायला आलोय. नाही, आशीर्वाद देण्याचा अधिकार गुरूंचा, आमच्यासारख्या भक्तांचं नाही. हा, आता मुलीच्या नात्यानं हिला एक 4 गोष्टी सांगू शकतो. नाही, पण माझ्या मुलीने काही चुकीच्या गोष्टी केलेल्याच नाहीयेत. तिथं 4 गोष्टी सांगण्याचा प्रश्नच कुठे येतो. मी पण असा आहे ना. तुम्ही 1 मिनिट प्लीज बसा. तुझ्यासाठी एक गंमत आहे. मुक्ते, तू ओळखतेस आहे ना? ताई आत्या, तुला आठवतं मी तुला सांगितलं होतं इंटरव्ह्यूच्या दिवशी मला एक गृहस्थ भेटले होते. म्हणालेले ही नोकरी तुलाच मिळेल. अगं, तेच हे. काय? हो. घे. अगं, मीच चेंज म्हणून देवासाठी रोज वेगवेगळे नैवेद्य करत असतो. म्हटलं आज ओल्या नारळाच्या वड्या करू.
ताई, तुमच्या मनात मुक्ताच्या लग्नाबद्दलची जी काळजी आहे ती व्यर्थ आहे. कारण आपण त्या नात्याबद्दल बोलतोय जे विधात्यानं आधीच बांधून ठेवलंय. तरी काळजी वाटते हो. ही सृष्टी जन्माला घातल्यानंतर ईश्वराला कळालं की या एवढ्या मोठ्या पसाऱ्याची काळजी आपण एकटे नाही घेऊ शकणार, आणि म्हणूनच त्यानं हे काम स्त्रीवर सोपवलं. आता बघा ना, मुलगी, बहीण, पत्नी, आई, आजी, आयुष्यभर कुठल्या न कुठल्या नात्याचं ओझं व्हायचं आणि शिवाय चेहऱ्यावर स्मित ठेवून सगळ्यांसमोर यायचं. या स्त्री जन्माला माझं त्रिवार वंदन आहे. ताई, स्वतःच्या पायावर उभी राहून नोकरी करणारी स्वतंत्र सुशिक्षित मुलगी आहे मुक्ता. ती जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. आणि ताई, मुक्ताचं लग्न त्याच मुलाशी होईल ज्याच्यावर तिचं प्रेम असेल. आणि तुझ्या आत्यांना आणि बाबांनाही तो मुलगा पसंत असेल. आणखी काही? आम्ही आपला फार वेळ घेतला. अहो, हे ईश्वराचंच घर आहे. गप्पा मारावशी वाटल्या तर कधीही या. येतो आणि या. येतो. मुक्ता, या. येतो. मुक्ता, खूप भोगलंयस मुले. आणखीन कदाचित पुढे सोसावंही लागेल. सल्ला देण्याइतकी निरर्थक गोष्ट दुसरी कुठलीच नाही, पण तरीही सांगतो. दुःखांना सोबती बनवावं म्हणजे संकटांची भीती नाही वाटत. तुला आयुष्यात अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय. कदाचित यापुढेही जावं लागेल. आयुष्याचा स्वीकार कर मुक्ता. ईश्वरही त्यातच मिळून जाईल. आता दगडांच्या नशिबी अमरत्व आणि फुलांच्या नशिबी मात्र कोमेजणं. हा काय न्याय असतो तुझ्या दरबारातला? मला पामराला काय करणार म्हणा. आई, पोलिसांनी बाबांना पकडून नेलंय. काय? हो. अगं पण कसं काय? काय झालं? आई, काय गोंधळ आहे मला काही कळतच नाहीये. महादेवचा मुलगा सिरियस आहे. त्याला पैसे देण्यासाठी बाबांनी आई बाबा घर गहाण टाकण्याचे कागदपत्र तयार करत होते. इतक्यात पोलिसांची धाड पडली आणि घरात खुणा असलेल्या नोटा सापडल्या. आणि आई, पोलीस बाबांना पकडून घेऊन गेले. काय? बाबा, तुझे बाबा आणि लाज? कसं शक्य आहे? ते पोलिसांची डोकेबिकी फिरली आहेत का? का कोणी मुद्दामून फिरवली आहेत? गौरी, ए गौरी, गौरी बाळा, प्लीज प्लीज तू रडू नकोस बरं. एकदम शांत राहा. तू असा धीर सोडून चालणार आहे का? खरं सांग मला. आता बाबांना तुझाच आधार आहे की नाही? शांत हो बरं. आई, मला खूप भीती वाटतेय. खूप एकटं वाटतंय. गौरी, बरोबर आहे ग.
पण तू शांत हो बघ. मी बघते इथनं काही जमतंय का, मी बघते. हा आई तू प्लीज लवकर ये ना. हे बघ, तू काळजी करू नको, मी येते लवकर. आणि तुला जर आणखीन काही कळलं तर मला लगेच फोन कर. हो. हा